नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 6 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया खात्यांवर बंदी घालणारा नियम कोणत्या देशाने लागू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मलेशिया. अल्पवयीन मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी मलेशियाने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया नोंदणीवर बंदी घातली आहे. टिकटॉक आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मना सरकारी नोंदीच्या आधारे वापरकर्त्यांचे वय यामध्ये पडताळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर 10 दशलक्ष रिंगीटपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. विद्यमान वापरकर्त्यांसाठी वय पडताळणी प्रक्रिया पुढील 6 महिन्यात लागू करण्यात येणार आहे. प्रश्न दुसरा आहे, मेसालिना बिश्नोई या नवीन सरड्याच्या प्रजातीचा शोध राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात लागला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिकानेर. मेसालिना बिश्नोई ही राजस्थानमध्ये आढळलेली सरड्याची नवीन प्रजाती असून भारतातील मेसालिना वंशाची ही पहिली अधिकृत नोंद ठरली आहे. या प्रजातीचे औपचारिक वर्णन 1 जून 2026 रोजी प्रकाशित करण्यात आले. बिकानेर जिल्ह्यातील गजनेर परिसरातील अर्ध वाळवंटी भागातून या प्रजातीचा नमुना संकलित करण्यात आला. वैज्ञानिकांनी आकार वैशिष्ट्ये म्हणजे मॉर्फोलॉजिकल एक्झामिनेशन आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारे ही नवीन प्रजाती असल्याची पुष्टी केली. ही प्रजाती मेसालिना वॉटसोनाना या प्रजाती समूहात समाविष्ट करण्यात आली आहे. सरड्याची शरीर लांबी सुमारे 39.2 मिलीमीटर असून शरीराचा रंग राखाडी ते ऑलिव्ह तपकिरी आहे. या प्रजातीला बिश्नोई हे नाव वन्यजीव संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या बिश्नोई समाजाच्या स्मरणार्थ देण्यात आले. मेसालिना वंश हा लॅसरटिडी कुळातील असून या कुळात जुन्या जमान्यातील किंवा जुन्या जगातील अनेक सरडे समाविष्ट आहेत. राजस्थान स्थापना करण्यात आली होती 30 मार्च 1949 रोजी. राजधानी आहे जयपूर. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राष्ट्रीय उद्याने रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णीमाता मंदिर. प्रश्न तिसरा, अंदमान आणि निकोबार कमांडचे 20वे कमांडर इन चीफ म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विनीत मॅककार्टी. व्हाईस ॲडमिरल विनीत मॅककार्टी AVSM यांनी 1 जून 2026 रोजी श्री विजयपुरम येथे अंदमान आणि निकोबार कमांडचे 20वे कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची जागा घेतली. अजय कोचर यांनी 25 मे 2026 रोजी पदाचा कार्यभार सोडून नौदल उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ हे पद स्वीकारले. विनीत मॅककार्टी यांची भारतीय नौदलात 1 जुलै 1989 रोजी नियुक्ती झाली होती. ते गनरी आणि क्षेपणास्त्र विषयातील तज्ज्ञ असून त्यांना भारतीय नौदलातील 36 वर्षांहून अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी वेस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौदल अकॅडमीचे कमांडंट आणि कंट्रोलर पर्सनल सर्व्हिसेस यासारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. प्रश्न चौथा, जलसंपदा व्यवस्थापनासाठी उपग्रह तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सामंजस्य करार कोणामध्ये करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जलशक्ती मंत्रालय आणि इस्रो. जलशक्ती मंत्रालय आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्यात 1 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे सामंजस्य करार करण्यात आला. भारतातील जलसंपदा व्यवस्थापनासाठी उपग्रह तंत्रज्ञान आणि अवकाशाधारित अनुप्रयोगांचा वापर करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे आयोजित जलक्षेत्रातील संशोधन व विकास कार्यशाळेदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या संशोधनामध्ये जलाशय निरीक्षण, पाण्याच्या क्षेत्रफळाचे मूल्यांकन, नदी प्रवाह विश्लेषण, उपग्रहाधारित जलगुणवत्ता परीक्षण आणि जलाशयातील प्लास्टिक वितरण अभ्यासाचा समावेश आहे. प्रश्न 5वा आहे, दिव्यास्त्र MK1 टॅक्टिकल लोइटरिंग म्युनिशनचे प्रात्यक्षिक भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी सादर केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जोधपूर.
दिव्यास्त्र MK1 हे भारतात विकसित करण्यात आलेले स्वदेशी AI आधारित टॅक्टिकल लोइटरिंग म्युनिशन आणि मानवरहित हवाई वाहन आहे. हे ड्रोन भारतीय संरक्षण स्टार्टअप होवेरिटने विकसित केले आहे. भारतीय सैन्याने जोधपूर येथे या प्रणालीची यशस्वी चाचणी देखील केली. हे ड्रोन जलद तैनाती, गुप्तचर माहिती संकलन, देखरेख आणि डीप स्ट्राईक मोहिमांसाठी तयार करण्यात आले आहे. याची प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्ये बघा तर याचं कार्यक्षेत्र म्हणजेच रेंज आहे 500 किलोमीटरपर्यंत, उड्डाण कालावधी आहे 5 तास, हल्ला गती आहे 300 ते 400 किलोमीटर प्रति तास आणि पेलोड क्षमता आहे 15 किलो. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतात थेट INR म्हणजेच इंडियन रुपीज जमा व पैसे काढण्याची सेवा कोणत्या अमेरिकन क्रिप्टोकरन्सी कंपनीने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कॉइनबेस. अमेरिका स्थित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपनी कॉइनबेसने 1 जून 2026 रोजी भारतात थेट भारतीय रुपया जमा आणि पैसे काढण्याची सेवा सुरू केली आहे. भारतीय ग्राहक आता बँक खाते आणि IMPS प्रणालीद्वारे इंडियन रुपीज व्यवहार करू शकतील. या व्यवहारांसाठी पीअर टू पीअर प्रणाली किंवा मध्यस्थांची आवश्यकता राहणार नाही. प्रश्न 7, ICCने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व निलंबित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कॅनडा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने 1 जून 2026 रोजी क्रिकेट कॅनडाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले. अहमदाबाद येथे झालेल्या ICC बोर्ड बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनातील त्रुटी, भ्रष्टाचाराचे आरोप, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि लेखापरीक्षित आर्थिक अहवाल सादर न केल्याचा ठपका क्रिकेट कॅनडावर ठेवण्यात आला आहे. पुढला प्रश्न आहे, देशव्यापी खेत बचाव अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? प्रश्न 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मध्य प्रदेश. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशातील रायसेन येथे खेत बचाव अभियान सुरू केले. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे देशव्यापी अभियान 1 जून ते 30 जून 2026 पर्यंत राबविण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका, नैसर्गिक शेती आणि संतुलित खतांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. कृषी शास्त्रज्ञ गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार असून यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणावरही भर दिला जाणार आहे. प्रश्न 9 आहे, 2026 सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरी विजेतेपद कोणत्या भारतीय जोडीने जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. भारताच्या सात्विक राज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 2026चे सिंगापूर ओपन विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या फजार अल्फियान आणि मोहम्मद फिक्री या जोडीचा 3 गेममध्ये पराभव केला. सिंगापूर ओपन जिंकणारी ही पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरली आहे. या विजयासह सात्विक चिराग जोडीने कारकिर्दीतील 9वे वर्ल्ड टूर विजेतेपद आणि 3रे सुपर 750 विजेतेपद मिळवले आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 5. राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कलम 124 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या न्यायाधीशांमध्ये मुख्य न्यायाधीश शील नागू, श्री चंद्रशेखर आणि संजीव सचदेवा यांचा समावेश आहे. मुख्य न्यायाधीश अरुण पल्ली आणि वरिष्ठ वकील वेंकिटा सुब्रमणी मोहनाही सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झाले आहेत. नवीन न्यायाधीशांनी पदभार स्वीकारल्यानंतर या नियुक्त्या प्रभावी होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.